हाय गाइस, वेलकम बैक टू माय व्लॉग। दिस इज़ गार्गी कुलकर्णी और आप सबका स्वागत है मेरे व्लॉग में। अभी आज संडे है और मेरे को कॉलेज जाना है फॉर फ्लैश मॉब प्रैक्टिस, क्योंकि कल हमारा फ्लैश मॉब है और मैं अभी मेरी चाची के घर आई हूँ। तो पाणी गेलं अशी का बसली आणि अशी का बसली आहे तू परी? मी नाही घेते तुला तसंही, शांत बस. हा, आता मी ब्रेकफास्ट करणार. आणि काय तुझं मला काकवाची, तू ये माझ्या मागे, घेऊन जातो माझ्या मागे काकवाची. येतोय काकवाची मी येते. हो. सो आता मी ब्रेकफास्ट करू अँड देन मी रेडी होईल याच्यात फोनमध्ये. उलट झालंय तू. हा, मग ते बॅक कॅमेरा. हाय, यो कर यो असं कर यो या गाइस, विल गेट रेडी अभी थोड़ी देर में. बाय. आता अमित काका इकडे श्रावणी काकूसाठी चहा बनवतोय. सो या, अँड आय एम गोना हॅव पोहा. या, सो दिस इज पोहा. सो गाइस, वी हॉस्टेलर्सला एवढी सवय नाही आहे बघायची सकाळी सकाळी इतकं चांगलं ब्रेकफास्ट. सो या, काकवाजींनी हे सगळं बनवलेलं आहे आणि आपण आता ब्रेकफास्ट करूया. ह्याच्या आतला हिरवा कलर हे तुम्हाला दाखवली साडी. दाखवली का? या रिपीट माल हो गया. या दिसतंय का आम्ही दाखव. दिस इज समथिंग आय लाईक इट, बट आता साड्या कोणाला दाखवायच्या? इट्स इन ब्लॉग. फ्रेम या, फ्रेम बदलायच्या. हॅलो गाईस. तिला घेते डस्टबिन. ए, तू पकड ना, मग डस्टबिन नहीं येते. पकड़ ना, तू पकड़ परी. काय अरे का वी आर फिगरिंग आउट कि मैं कौन सा साड़ी पहनूं. दुकान में आई बोलना. नाही. सो बेसिकली नाही, मला ही आवडली. मग ही चेक्स वाली. सिल्क येते अगं. सिल्क नाही, ही मुलींना पण छान दिसते. आणि ही थोडीशी तू अशी नीट नेसायला पाहिजे. छान दिसेल ती, हिच्यापेक्षा ती चांगली दिसेल. हा, ती काकूबाई टाइप्स वाटते. अच्छा, म्हणजे मोठ्या बाई, कारण त्याच्यात काठ एवढा मोठा आहे ना तो. खालचा काठ. हाय गाईज. सो मी आता कॉलेजला जाणार, डायरेक्ट घरी नाही जाणार रूमवर. सो मला डान्स प्रॅक्टिसला जायचं आहे. फ्लॅश मॉबचा उद्या आमचा फ्लॅश मॉब येतं कॉलेजमध्ये. सो आय नीड टू गो टू कॉलेज. अभी हमारा डान्स प्रॅक्टिस वहाँ पे होने वाला है. सो या, जायची अजिबात इच्छा नव्हती माझी, पण काय करू, जावं लागेल यार. मी आता FC रोडवर आले आणि आता मी कॉलेजमध्ये जाणार. सो बेसिकली पुण्यात बसने खूप ट्रॅव्हल करतात लोक, कारण की बस नाही तर मग मेट्रो, कारण की ते चीप असतं. आणि नॉर्मल तुम्ही जर ओला, रॅपिडो केलं, रिक्षा केलं मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्ससाठी, जसं की कुठून पण, जसं हडपसर टू कर्वेनगर, तर खूप पैसे जातात त्यात. सो बस, त्यानंतर मेट्रो इजिएस्ट मोड असतं आणि चीपेस्ट मोड असतं. हाय गाइस, तो मैं अभी खालसा आई थी एंड जैसे मैं चाची के घर से कुछ खा के आई थी, पर मेरे को थोड़ी भूख लग गई थी क्योंकि हमने डांस प्रैक्टिस की अभी. तो बहुत डांस प्रैक्टिस की है मैंने, शांति रहती. तो मैं दो तीन बार नहीं, काफी बार डांस प्रैक्टिस की. एंड फिर उसके बाद मेरे को भूख लगी, सो आई एम हैविंग थोड़ा सा कुछ तो इन अमूल. एंड yeah. Sweating from dancing or sweating from eating? This is chocolate. Same. Hawala. चलो इसकी शादी करा देते हैं. इधर आओ. अभी थोड़ा कंटेंट दे उसको. ये ले.
आमचा फ्लॅश मॉब आहे आणि मला फार टेन्शन येत आहे की लाईक टेन्शन नाही येतं मला, वाईट वेळ टेन्शन यार, असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टेन्शन घ्यायचं मग तर पुढे लाईफ एवढी मोठी आहे त्याच्यात तुम्ही कायच करणार आहे. वाट सॉरी, हे मी कट करेल, हे खूप जास्त होऊन गेलं. मी हे कसक्या बोलते, मी अशी असते प्रत्येक गोष्ट काय होईल हे माझ्यासाठी ॲप्लिकेबलच नाही बोलणं. एनिवेज, सो उद्या आमचं फ्लॅश मॉब आहे गाईज. तर ना मला असं वाटतं की मी थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे डान्सची, कारण एक गाणं आहे केसरा तर माधुरी दीक्षितचं, तर त्याच्यातच मी एंटर करणार आहे आणि मग पुढच्या सगळ्या सॉन्गपासून मी फ्लॅश मॉबमध्ये आहे म्हणजे. आणि तर त्याचं मला असं वाटतं थोडंसं जी स्टार्टिंगची स्टेप आहे ती सो स्टार्टिंग खूप फास्ट आहे आणि इट्स काइंड ऑफ भरतनाट्यम. आय डोंट डू भरतनाट्यम. मी लहानपणी कथ्थक केलेलं आहे, सो त्यामुळे मला थोडं कथ्थकचं माहिती आहे. एखाद दुसरी परीक्षा दिली असेल मी कथ्थकची, जास्त मी काही केलं नाही आहे. सो इट्स बेसिकली असं पाय ठेवून 1 2 3 4 1 2. सो दिस इज 1 2 5. Universe is indicating me कि you don't practice. पायाला लागलं, मग तर मी सॉक्स घातले होते, थोडंसं कमी लागलं. पीछे का कबाड खाना लाईक थोडंसं थंडीचं मी फुल टाईम असंच ठेवते माझा बेड, कारण की थंडी वाजते खूप रूममध्ये. थंड वातावरण आहे पुण्याचं, काय आम्ही जळगावचे लोक आहेत, जळगावमध्ये पुष्कळ गरम वातावरण असतं, पण थंडीत पण थंडी असते जळगावला तेवढीच. बट ॲज कम्पेअर टू जळगाव इथे पुष्कळ थंडी असते. तर मला 12 महिन्यांपैकी तर जर तुम्ही 2 महिने फक्त उन्हाळ्याचे काढले तर मला सगळ्याच महिन्यात थंडी वाजते. आमच्या रूमचा पण फॅन बंदच असतो जेव्हा आम्ही रूममध्ये असते तेव्हा, फक्त माझी रूममेट जेव्हा येते तेव्हाच फॅन ऑन असतो. सो बेसिकली 1 2 3 4 1 कमी झालं आहे, त्यामुळे मी जास्त खुलून डान्स नाही करत आहे. आणि प्यार करना हे हाय गाइस, सो अभी रात के 9:30 बजने में आ रहे हैं और मैं अभी खिचड़ी बनाने वाली हूँ. सो लेट्स मेक अ खिचड़ी. आज मैं खिचड़ी बनाऊंगी क्योंकि रेखा को खानी है मैगी, तो मैंने सोचा मैं खिचड़ी बनाती हूँ आज. मी आता इकडे 2 मिरच्या घेतल्या आहे आणि मी हे कापेल आता पहिले आणि मग नंतर आपण फोडणी देऊ. ती साधी खिचडी बनवणार आहे, दाल खिचडी टाईप. सो या आय एम नॉट गोना मेक कांदा टमाटा मस्त चालेदार खिचडी. ती खिचडी बनवणार मी, कारण की नको. आणि होप्स माझी खिचडी चांगली बनून जाऊ, होप्स चांगली बनेल यार, चांगली बनेल, खाण्यालायक तर बनते. तर मी चांगली बनवली तर मी नक्की तुम्हाला तसं सांगेल आणि मग तुम्ही बनवू शकतात. यू कॅन फॉलो माय रेसिपी. तर माझ्या एकटीसाठी बनवणार आहे तो थोडासा फ्राय जास्त नाही का, हां, आणि त्याच्यात डाळ पण जाणार, फारच कमी नाही होणार, थोडी अजून. ओके, सो डाळ, मूग आणि तूर डाळ आम्ही मिक्स करून ठेवतो. डाळ आणि ह्याला आता मी वॉश करून घेणार, कारण मी 2दा खिचडी वाटतं बनवली आणि 2 वेळाही नाही चांगली बनली माझ्याकडून. थोडीशी स्पाइस म्हणून टाकू का मी, स्पायसी असेल थोडंसं. ओके ओके, मी ऐकलं आहे की आपल्या इथपर्यंत टाकतात पाणी का इथपर्यंत, तर ते मी मेजरमेंट घेऊन टाकणार. डाळ, तरी मसाला, हळद, तिखट, जास्त तिखट झालं का, धणा मसाला आणि मॅगी मसाला. हाय गाईज, सो मी आत्ता खिचडी बनवली आहे आणि मी टेस्ट केली, खरंच छान झाली आहे खिचडी. म्हणजे ओके लाईक ही जेवढी पातळ असते ना नेहमी तेवढी पातळ नाही आहे, बट ही छान खिचडी बनवली आहे मी. म्हणजे मी आत्तापर्यंत जितक्या पण खिचडी ट्राय केली बनवणं तितक्याही वेळा मी छान नाही बनवत थोडंसं, तर यावेळा चांगली बनली माझ्याकडनं. सो या आय एम हॅपी अँड आय एम थिंकिंग अबाउट टू मेक अ विजन बोर्ड फॉर 2026.
ज्याच्यापासून मला की खास अपेक्षा नाही आहे. मला 2026 नकोच आहे माझ्या लाईफमध्ये. बट काय करू शकतो ना, वी कॅन्ट पॉज द टाईम, वी कॅन पॉज द मुवमेंट. जे होणार आहे ते होत राहतं गाईज, आणि आपल्याला असेच विचार धरून डोक्यात पुढे चालावं लागतं. सो मी ना रेफरन्स तुम्हाला दाखवते. मी ना मागच्या 2 वर्षापासून, दिस इज माय विजन बोर्ड. सो हे माझं विजन बोर्ड होतं. हे होतं 2024चं विजन बोर्ड. आणि हां, आणि तिथे मी जे लावलं एक विजन बोर्ड ते होतं 2025चं, ह्या वर्षीचं. आणि पुष्कळशा गोष्टी खऱ्या झाल्या पण आहे माझ्या विजन बोर्डमधल्या. सो माझं तर आहे की मी ह्यावर्षी पण बनवेल, कारण की एक विजन असतो. आणि मी हे पहिल्यांदा बुकमध्ये बनवलं होतं, पण मग जेव्हा मी दुसऱ्यांदा बनवलं तेव्हा मी कॅनवावर कोलाज केलं, आणि मग नंतर कोलाज करून मी ते प्रिंट केलं होतं लाईक शॉपमधून, लाईक चांगल्या याच्यात क्वालिटीमध्ये, आणि ते समोर स्टिक करून ठेवलं होतं माझ्या. आणि पुष्कळशा गोष्टी त्याच्यातनं खरं झाल्या पण आहे. लाईक आय रिअली फेल्ट लाईक की जसं की मी बीचचा फोटो लावला होता, तर मी जेव्हा बीचचा लावला तर मला फक्त असंच आवडलं की हो छान आहे, असं बीच आहे, समुद्र आहे, रेती आहे, शेल्स आहे. माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं मी पॉंडिचेरीला जाईल पॉंडिचेरीला, असं काहीच नव्हतं. तर ते सगळं झालं आहे. अजून पण पुष्कळ गोष्टी झाल्या, पण ते मला सगळं मेन्शन नाही करायचं आहे. काही गोष्टी अशा झाल्या आहे जे मी तिथे मेन्शन नाही केले होते, पण फक्त झाले, म्हणजे खूप अनएक्सपेक्टेडली झाल्या आहे माझ्यासोबत त्या गोष्टी. आय एम रिअली ग्रेटफुल अँड हॅपी फॉर दॅट थिंग्स. ती पण मी इथे नाही बोलणार, पण काही गोष्टी झाल्या आहेत. सो आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. अँड या दॅट वॉज इट. लाईक आता मी खिचडी खाणार, आणि 2026च्या विजनसाठी मी थोडेसे फोटो पिंटरेस्टवरनं शोधेल. आणि या दॅट वॉज इट. थँक्यू. छान झाली आहे. नाईस. मसालेदार. मीठ मी नाही टाकलं आहे, दीदीकडनं टाकून घेतलं होतं, पण बाकी सगळं मीच टाकलं. मस्त. हाय गाईज, रात्रीचे आत्ता 11:30 वाजता, आणि मी थोडीशी झोपेतच आहे. मला खूप झोप येते कारण मी सकाळी लवकर उठले आणि थोडंसं आज घाई गडबड झाली आहे. मला आज थोडा रेस्ट करायचा होता संडेचा, बट फ्लॅश मॉब प्रॅक्टिस होती जी की थोडीफारच झाली, पण थोडी धावपळ झाली, त्यामुळे मी थकले. आणि थोडं एडिटिंग झालं आहे माझा, आता बाकीचं एडिटिंग करते. अँड सी यू टुमॉरो इन दुसरे वाले ब्लॉग. टिल दॅट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, फॉलो अँड सबस्क्राईब. बाय.